कॉटनचं उदाहरण दिलं तर 25 ते 30% HTBT घुसलेलं आहे, त्याच्यात तणनाशक मारतो. मग ऑलरेडी जर 25-30% याचा वापर होतो आहे तर एन्व्हायरमेंटची भीती खराब याची राहिलीच नाही. मग त्याला जर का ऑफिशियल केलं तर याच्यावर उलट चांगला काम करून एन्व्हायरमेंटची काळजी घेऊन त्याला चांगल्या प्रकारे याला शेतकऱ्यांना देता येईल. बरं, याच्यात दुसरी मोठी अडचण काय लागली, त्या इलिगल शेतकरी विकत घेतो त्यात तो फसला जातो आहे. कारण की इलिगल विकणारे कोणी ब्रँडवाले कंपनी करत नाही. बरोबर. हे विकणारे पण फ्लाय बाय नाईट आपण ऑपरेटर्स म्हणतो ते, उद्या काही झालं तर त्यांना तो कोणावर केस करायची काय कोणीच सापडत नाही. आणि मागच्या 3 वर्षात HTBT वाढते पण ते नवीन एरियामध्ये वाढते, कारण की जुन्या एरियामध्ये अर्धा शेतकरी फसला गेलेला आहे. GM हे सगळ्या जगात चाललं आहे आणि आपल्याकडे सुद्धा BT कॉटन येऊन 15 वर्ष झाले जवळ. त्याच्या पुढच्या टेस्टिंग गव्हर्नमेंट चालू ठेवावं, त्याचे दुष्परिणाम काय ते त्याचा अभ्यास करून या डायरेक्ट परवानगी नाकारण्यापेक्षा याचा विस्तार अभ्यास करून याच्या परवानग्यात, कारण तुम्हाला भविष्य तेच आहे शेवटी.